9 ऑक्टोबरपासून राज्यभर वीज कामगार आणि अभियंत्यांचा संप सुरू आहे। कामगार संघटना मागण्या मान्यता मिळेपर्यंत शांतता राखणार नाहीत। यामध्ये मुख्य मागण्या म्हणजे पेन्शन योजना लागू करणे, 8 तास कामाचे नियम निश्चित करणे आणि रिक्त पदे भरणे, महावितरणचे उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालवणं आणि प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणं यावरही कामगार संघटना विरोध करते। राज्यात 3,17,00,000 ग्राहक असून कर्मचारी व शाखांचा पुरवठा अपुरी असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। कंत्राटी कामगार कायम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी जोर करत आहे। संघटना आणि प्रशासनादरम्यान अनेक पत्रव्यवहार झाले तरी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत। ही हालचाल राज्यभर वीज वितरणावर परिणाम करू शकते, त्यामुळे सरकार आणि महावितरणावर दबाव वाढलाय। सर्व वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रातील होणारे जे काही बदल आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पुनर्रचनाचा जो विषय आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी या अधिकारी अभियंते या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। हे आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे आणि 72 तास 9, 10 आणि 11 हे 3 दिवस हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या सहभागाने यशस्वी होत आहे। हे आंदोलन कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी नसून हे आंदोलन जनतेची जी सेवा आहे त्या सेवेवरती या पुनर्रचनेच्या माध्यमातून अतिशय विपरीत परिणाम होणार असल्यामुळं ग्राहकांची सेवा चांगली व्हावी, कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे कपात करू नये आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे बदल आड पडद्यामागून येत आहेत या सर्वाला विरोध करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी आणि हा ऊर्जा जो विभाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमधील असणारे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते सर्व निर्णय संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी करू नये यासाठी हे आंदोलन राज्यभर सुरू झालेलं आहे। याची नोंद ऊर्जा क्षेत्रातील जे काही मान्यवर आहेत त्यांनी वेळीच घेऊन याचा संपूर्ण अहवाल ऊर्जा मंत्री यांच्याकडे द्यावा आणि ऊर्जा मंत्र्यांनी वेळीच आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन या आंदोलनाला त्यांनी चर्चेसाठी बोलवावं, या चर्चेतून सर्वमान्य असा तोडगा काढावा आणि हा ऊर्जा जो उद्योग आहे हा चांगल्या पद्धतीने हे करून सार्वजनिक उपक्रम हे कायम टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारचं मी सर्व वीज कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय नवीद हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा।